आज आपण दाणेदार मऊसूत अशी ओल्या नारळाची आणि आंब्याची बर्फी बघणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान अशी ही बर्फी तयार होते। पटकन तयार होते। मस्त आता आंब्याचा सीझन चालू आहे तर आंब्याचे आपण वेगवेगळे पदार्थ बघतो, पण त्यातला हा अगदी सोपा पदार्थ म्हणजे ओल्या नारळाची आणि आंब्याची बर्फी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता एका वाटीच्या मेजरमेंटनुसार मी सगळं साहित्य दाखवत आहे। इथं मी 2 वाट्या ओल्या नारळाचा हा कीस घेतलेला आहे। तुम्ही ओल्या नारळाचा मिक्सरमध्ये बारीक वाटून कीस तयार केला तरी पण चालेल। आता त्यासाठी इथं अर्धी वाटी ही दुधावरची साय घेतलेली आहे। इथं मी 1 दिवसाची पूर्ण साय काढून घेतलेली आहे। आता ह्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी आंब्याचा हा पल्प घ्यायचा आहे। आता हा कसा केला तर मी नुसतं आंब्याच्या फोडी करून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे। ह्याच्यात कोणतीही साखर किंवा दूध वापरलेले नाही आहे। आता इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। अगदी कमी साहित्यामध्ये ही मस्त अशी बर्फी तयार होते। आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप हलकंसं गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यात नारळाचा कीस घालायचा आहे। नारळाचा कीस आपल्याला 1-2 सेकंद परतून घ्यायचा आहे तुपावरती, म्हणजे ह्याला नारळाच्या किसाला एक छान अशी तुपाची चव लागते आणि त्यातलं जर थोडंसं मॉइश्चर असेल तर ते कमी होतं। 1-2 मिनटं आपल्याला हे छान परतून झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यात साखर घालायची आहे। पहिल्यांदा आपण ह्याच्यात साखर घालून घेणार आहे, म्हणजे साखर आपली पूर्णपणे नारळाच्या चवमध्ये ती विरघळली जाते। साखर ही पटकन विरघळली जाते। आता 1-2 सेकंदानंतर आपलं हे छान असं साखर आणि ओल्या नारळाचं मिश्रण तयार होतं। आता ते तयार झाल्यानंतर यात आपल्याला दुधाची साय घालायची आहे, म्हणजे ह्याला दाटसर अशी दाणेदार अशी घट्ट अशी कन्सिस्टन्सी येते। तुमच्याकडं जर दुधाची साय नसेल तर तुम्ही ह्याच्यात अर्धा कप मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता, पण दुधाची साय वापरल्यामुळे ह्याला एक छान असं घट्टसरपणा येतो। आता दुधाची साखर आणि खोबरं हे छान असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे। आता ह्याचा छान असा एक घट्टसरपणा आला की मग ह्यात आपल्याला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण घट्ट झालं की ह्यात आपल्याला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे। इथं मी हापूस आंबा वापरलेला आहे, त्यामुळे ह्याच्यात आपल्याला कोणताही फूड कलर वगैरे वापरायला नको, कारण ह्याचाच इतका छान असा नैसर्गिक कलर आहे, त्यामुळे आपल्या बर्फीलासुद्धा छान असा कलर येतो। आता हा आंब्याचा पल्प घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे ह्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। साधारण ह्या कृतीला एक 5 ते 7 मिनटं लागतात, कारण आपण साखर ही पहिल्यांदा विरघळून घेतलेली आहे। आता फक्त आपल्याला हा आंब्याचा पल्प आहे तो नारळाच्या कीसमध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे। हे शिजवताना हलकंसं कढईला तूप सुटू लागतं। इथं बघू शकता छान असं तूप सुटत आलेलं आहे आणि ह्याचा आता आपल्याला एकसंग असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आंब्याच्या ह्या रसातला हा अगदी सोपा पदार्थ आहे। जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असेल तरी तुमचा हा अगदी चुकणार नाही। हे मेजरमेंट जे मी साहित्य आणि मेजरमेंट दिले त्यानुसार तुम्ही जर केला तर अजिबात चुकणार नाही। आता इथं बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे आणि हलकंसं कढईला तूपसुद्धा सुटलेलं आहे। आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करते आणि एका ताटात हे आपल्याला सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहे। आता ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करणार आहोत त्या ताटाला मी हलकंसं तुपाचा हात लावलेला आहे। आता हे मिश्रण आपण ताटामध्ये उलाटण्याच्या साहाय्यानं किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्यानं छानपैकी सेट करून घेणार आहोत। अगदी छान असा गोळा तयार झाल्यानंतर तो पटकन ह्या ताटामध्ये पसरला जातो। आता इथं मी एका स्पॅच्युलाच्या साहाय्यानं ह्याला छान असं सेट करून घेणार आहे। मिश्रण गरम असतानाच हे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान एकसारखं पसरलं जातं।
आता इथं छान असं एकसारखं मी पसरलं गेलेलं आहे ताटामध्ये. आता ह्याच्यावर पिस्त्याचे मी काप घालणार आहे. तुम्ही कोणत्याही तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप ह्याच्यावरती घालून ते एकसारखे सेट करून घ्यायचे आहेत. हलकंसं स्पॅच्युलानं ह्याला आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते गार केल्यानंतर त्यातनं हे ड्रायफ्रूट्स निघणार नाहीत. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, मगच ह्याची आपल्याला वडी कापून घ्यायची आहे. मिश्रण जर गरम असताना जर आपण वडी ह्याची कापली तर ती एकसारखी वडी निघणार नाही. त्यामुळे आपल्याला हे पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच मगच आपल्याला ह्याची वडी कापून घ्यायची आहे. इथं बघू शकता मिश्रण थंड झाल्यानंतर मस्त अशी वडी आपली ताटातून सुटत आहे. अगदी छान अशी वडी तयार झालेली आहे. या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही अशा प्रकारची ओल्या नारळाची वडी नक्की करून बघा. थँक्यू.